नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, महाराष्ट्र पोलीसमध्ये सगळ्यात जीके संदर्भात महत्त्वाचा विषय जर कोणता असेल तर तुम्हाला देखील माहिती आहे, महाराष्ट्राचा भूगोल. या महाराष्ट्राच्या भूगोलवर दरवर्षी पेपरला 5 ते 10 मार्काला प्रश्न येत असतात. किती? 5 ते 10 मार्काला. बरं, कसे येत असतात ते पण सांगतो तुम्हाला. त्याच्यावर आहे ना, महाराष्ट्राची स्थापना, महाराष्ट्रातील नद्या, राष्ट्रीय उद्याने, विद्यापीठ, अशा बऱ्याचशा गोष्टी. आणि आता काय झालं माहिती का, भरती येऊन ठेपली 2 या 3 महिन्यांवर आणि आता अभ्यासच होत नाहीये किंवा आम्हाला मटेरियलच भेटत नाहीये, की जे कमी मटेरियल पाहिजे परंतु कसं पाहिजे, क्वालिटी पाहिजे, ते भेटत नाहीये. आणखीन एक काय, तर आम्हाला वन लाईनर पण भेटत नाही. असे भरपूर प्रश्न आहे मिक्सवाले, 1000 2000 3000, पण फक्त महाराष्ट्रावर असे 500 वन लाईनर म्हणजे असं कोणीच नाहीये की ज्याने फक्त महाराष्ट्राच्या भूगोलावर महत्वाचे वन लाईनर तयार केलेले. मी 500 दिले, बरोबर ना. याच्यापेक्षा झाली इच्छा तर अजून पण ऍड करेल, काळजी करू नका. किंवा 2019 21 कोणतं पण जीके ऍड करेल, त्याच्याबद्दल काही काळजी करू नका. असं दिलेलं नाहीये, ते मी तुम्हाला दिलेलं आहे या बॅच मध्ये. आता मला आहे ना, ज्या माझ्यावर विश्वास ठेवला होता ज्या विद्यार्थ्यांनी, जी माझी 19 रुपयाला बॅच आली होती, 19 रुपयाला मराठी व्याकरणाची बॅच आली होती, ते आतापर्यंत 10,000 विद्यार्थ्यांनी माझी बॅच घेतली. 10,000, बरोबर. आणि त्यांचे मराठीचे इतके चांगले स्कोर वाढले की मी ते शब्दात सांगू शकत नाही. माझ्याकडं बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचे फीडबॅक आहे, मी ते ठेवले. माझ्या मागील काही लेक्चरला मी ऍड पण केलेले. मग आता माझ्या मनाला कुठेतरी असं वाटलं की पोलीस भरती येऊन ठेपली आणि गरीबाचं मुलगा आहे, ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्याचं पोरग आहे, की ज्याच्याकडे शेती कमी किंवा शेतीमध्ये बरंचसं नुकसान होतं किंवा ज्याच्याकडे शेतीच नाहीये. काही असे मुलं आहे की मला फोन करतात, सर माझे वडील आहे ना मोलमजुरी करता, माझ्याकडे ना बॅच घ्यायला सुद्धा पैसे नाहीये, म्हणजे अकॅडमी लावायला पैसे नाही, 1000-2000 रुपये नाहीये, तेवढी परिस्थिती आहे. आणि तुम्ही जरी मान्य करता नाही करता मला माहित नाही, पण मी डोळ्यांनी बघितलेलं आहे. कधी कधी मला असं आतून असं वाईट वाटतं, डोळ्यात पाणी येतं की खरंच अशी परिस्थिती असू शकते का. मग मला असं कुठेतरी जाणवलं, म्हणून मी काय केलं, माझे महाराष्ट्राच्या भूगोलची बॅच होती 249 रुपयाची. आजच डिसिजन घेतला, पोलीस भरतीची अपडेट आली आणि लगेच डिसिजन घेतला इन्स्टंट. असं नाही की मग जाऊ द्या थांब थोडं दिवस, असं अजिबात नाही. ऑफर लावून दिली. 1 रुपयामध्ये मराठी महाराष्ट्राचा भूगोल दिला, 1 रुपयामध्ये. आजपासून सुरू झाली, आता हा व्हिडिओ संपला की लगेच सुरू झाली ऑफर 1 रुपयामध्ये. तर तुम्हाला काय करायचं, फक्त हा जो व्हिडिओ आहे ना, म्हणजे मी जर तुमच्यासाठी एवढा जर प्रामाणिकपणे जर झटतोय, तर मला तुमच्याकडनं एक छोटीशी अपेक्षा आहे. काय अपेक्षा आहे, तर माझा व्हिडिओ ना तुमच्या गावातील जेवढे गोरगरीब विद्यार्थी किंवा गावातले जे व्हॉट्सअपचे ग्रुप, तुमचे कॉलेजचे ग्रुप, तुमच्या अकॅडमीचे ग्रुप, टेलिग्रामला जिथं असेल किंवा तुम्ही स्टेटसला वगैरे ठेवा, ही मी तुमच्याकडनं एक छोटीशी प्रामाणिकपणे अपेक्षा ठेवतो. एवढं जरी केलं ना तरी पण माझ्या कामाचं काहीतरी मला पोचपावती भेटली असं मी मानेल, किंवा तुमचा माझ्यावर जो काही विश्वास आहे तो विश्वास मी आणखीन चांगला करेल, याच्यापेक्षा अजून भारी भारी देता येईल. मला ही बॅच आहे ना, जेन्युइन सांगतो, मला फ्री द्यायची होती. मला काय 1 रुपयामध्ये तुम्हाला पण माहिती काय भेटत नाही, काय भेटणार नाही 1 रुपया. पण 1 रुपया देता येत नाही सिस्टीम मध्ये, तसं आहे ना नाही करता येत. म्हणून आहे ना आपण कमीत कमी ही अमाऊंट ठेवलेली. लक्षामध्ये एवढं सगळ्यांकडे राहता. जास्तीत जास्त विद्यार्थी पोलीस झाले पाहिजे, हा प्रामाणिक हेतू आहे. महत्वाचं म्हणजे त्या आईने काबाड कष्ट करून 18 वर्षापर्यंत मला शिकवलं, त्या वडिलांनी मोलमजुरी केली आणि माझ्यावर विश्वास ठेवला, ज्यांनी मला आतापर्यंत शिक्षणाला 1 रुपया पण कमी पडून दिला नाही. पैशाची गरज पडली कर्ज केलं, तर एखाद्याकडनं उधार घेतले, अजून 2 तास 4 तास वडिलांनी काम केलं, पण मला शिकवलं. आणि त्या आई वडिलांची एकच इच्छा आहे का माझा मुलगा आता वर्दीत झाला पाहिजे, आलाच पाहिजे. आणि त्याच्यासाठी ना मला एक काहीतरी ना सामाजिक कार्य करायचंय. मग त्या कार्यासाठी मी हे पाऊल उचलले आणि मी 100% विश्वास ठेवतो की माझे महाराष्ट्रातले जेवढे विद्यार्थी आहे तेवढे मला सपोर्ट करणार आणि त्यांच्यापर्यंत ही बॅच जाणार आपली. ओके. त्यानंतर बघा, हे आपल्याला ऍप डाउनलोड करायचंय. काय करायचं, प्ले स्टोअरला जायचं. प्ले स्टोअरला गेल्याच्या नंतर लक्षदीप अकॅडमी टाका, लक्षदीप अकॅडमी. हे जे ऍप आहे, ऍप डाउनलोड करा. ऍप डाउनलोड केल्याच्या नंतर त्यामध्ये संपूर्ण माहिती भरा. संपूर्ण माहिती भरल्याच्या नंतर तुम्हाला तिथं पोलीस भरतीचं एक फोल्डर आहे वरती, त्या पोलीस भरतीच्या फोल्डरमध्ये जायचं. तिथं मात्र तुम्हाला महाराष्ट्राची भूगोल ही बॅच आहे. या बॅचवर तुम्हाला काय करायचं, क्लिक करायचं. क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तिथं खाली ऑप्शन येणार बाय नाव.
तिथं बाय नाव केल्याच्या नंतर 1 रुपया तुम्ही तिथं पे करायचा आणि लगेचच दुसऱ्या सेकंदामध्ये काही काहींना असं वाटतं की बॅच दुसऱ्या दिवशी सुरू होणार. अजिबात नाही. असं कशाला करायचं? तुम्हाला ह्या मिनिटाला पैसे दिले ना, तुझी बॅच ह्या मिनिटालाच सुरू होणार. त्या एका मिनिटामध्ये दुसऱ्या सेकंदात तुझी बॅच सुरू होणार. लगेच अभ्यासाला बिलगायचं. डिस्क्रिप्शन बॉक्स आहे माझा खाली, ह्या व्हिडिओच्या खाली, तिथं तुम्हाला लिंक देतोय, तिथनं ऍप डाउनलोड करा. नाही समजत आहे ना, काही टेन्शन घेऊ नको. फक्त एक मेसेज जरी केला ना मला की आभार म्हणून, सर खरंच तुमची बॅच चांगली आहे, मला आहे ना काम करायला ना डबलची ऊर्जा भेटते, अजून असं वाटतं का विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करावा, मग तेवढी मी तुमच्याकडनं अपेक्षा ठेवतो. काही अडचण असेल ना पोलीस भरती संदर्भामध्ये किंवा ऍपची लिंक सापडत नाहीये, ऍप डाउनलोड सापडत नाहीये, याला प्ले स्टोरला भेटत नाही, काही काळजी नको करू. हा माझा नंबर आहे 8329603029. ह्या नंबरवर काय करायचं, मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आणि ते टाकायचं ऍप लिंक शेअर करा म्हणून. मी ऍप लिंक तुम्हाला देईल. ती लिंक काय करायची, जेवढे मित्र असेल तेवढ्या मित्रांमध्ये तुम्ही पाठवून द्यायची. प्लस त्याच्याबरोबर मी तुम्हाला एक पोस्टर देणार या महाराष्ट्राच्या भूगोलचं. ते पोस्टर फक्त काय विनंती आहे तर स्टेटसला ठेवायचं आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपला टाकायचं. जेवढे असेल तेवढी मदत करा, जेणेकरून सगळ्या मी तुम्हाला निस्वार्थी महाराष्ट्रातले जेवढे विद्यार्थी त्या सगळ्या विद्यार्थ्यांना फायदा होऊ द्या. 100% हे बघा, पोलीस भरतीला 5 ते 10 मार्काला महाराष्ट्राचा भूगोल येतो. हे 10 मार्क हे तुमचं मेरिट ठरवणार आहे. मी असं मानतो की एका मार्काने मुलगा पोलीस होतो, मुलगा किंवा मुलगी असू द्या, हा विद्यार्थी, एका मार्काने विद्यार्थी पोलीस होतो आणि त्याच एका मार्काने बघा, त्याच एका मार्काने त्याचं 1 वर्ष वाया जातं. पण ते 1 वर्ष वाया नाही जाऊन द्यायचं, आपल्याला नाही जाऊन द्यायचं. काही झालं तरी चालेल, पण ते 1 वर्ष आपलं गेलंच नाही पाहिजे वाया. त्यासाठी ही धडपड आहे म्हणून. आणि एक वेळेस आहे ना गणित आहे ना, गणित लगेच सुटून जातं, म्हणजे लगेच समजता, बरोबर आहे. बुद्धिमत्ता पण आहे ना लगेच आपल्याला समजतं येतंय की नाहीये. मराठी पण बऱ्यापैकी सेम आहे, परंतु जीके हा असा फॅक्टर आहे, घरी आल्यावर समजते बरोबर आहे का चूक आहे. जेव्हा आन्सर की येते तेव्हा काही काही प्रश्न असे राहतात. मग असे जे मेरिटचे प्रश्न आहे, जे वारंवार विचारता, ते पक्के करा. ते प्रश्न आपले चुकले नाही पाहिजे. ओके, आता सगळा व्हिडिओ समजून सांगितलाय, याच्यामध्ये काहीच डाऊट नाहीये, पूर्ण क्लॅरिटी तुम्हाला. फक्त काय करायचंय तर ती म्हणजे तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्याची ही तुम्हाला काय करायची, सुरुवात करायची. आणि ती सुरुवात मी तुम्हाला करून देतो. आता कुठलाही क्लास लावला तर तिथं काय होणार आहे ना, पुढे गेलेला असणार आहे बॅचेस. एखाद्या सुरू होतील पण पोर्शन पूर्ण होईल नाही माहित नाही. रेकॉर्डेड बॅच आहे, कधी बघू शकतो, एकदम बेसिक पासून आहे. महाराष्ट्राची स्थापना केव्हा झाली, त्याच्या आधी द्विभाषिक राज्य होतं. 1 नोव्हेंबर 1956ला. त्याचे मुख्यमंत्री कोण, ते राष्ट्रीय महामार्गापर्यंत जा, बिंदास सरा, माझ्यावर एकदा विश्वास ठेवा आणि 100% तुम्हाला फायदा होणार आहे. आणि लक्षामध्ये तुमच्या अभ्यासामध्ये सगळ्यात महत्वाची गरज कसली तर या सातत्याची. हे सातत्य तुम्ही तुमच्या अभ्यासात आणलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला काय ना फायदा होणार आहे. ओके, चला आजचं लेक्चर आपलं किंवा आजचा व्हिडिओ आपण इथं थांबवतोय. नवीन जर विद्यार्थी असेल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब हक्काने तेवढं करून जा आणि व्हिडिओ जेवढा होईल तेवढा शेअर करा. ओके, चलो धन्यवाद.